नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप छान गेला. टेरेसवरची साफसफाई, सगळी धूळ पसरली होती. सगळं छान क्लीन केलं. त्याच्यासोबत किचनमध्ये केली छान भरलेली वांग्याची भाजी. मसाल्याचा सुगंध साऱ्या घरात पसरला आणि सगळे आम्ही एकत्र बसून मस्त जेवण केलं. खूप छान वाटलं आणि एक गोष्ट मनात खूप भावली. मुलं लहान असताना आपण त्यांना सगळं शिकवतो, पण आज ते मोठे होऊन आपल्याला टेरेस साफ करायला लागतात, घरात पण मदत करतात. मुलं मोठी झाली की आपल्याला मदतीचा हात देतात. हाच खरा आपल्या संस्काराचा परतावा असतो. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ही आमच्या टेरेसवरची वांगी बघा, किती छोटे छोटे वांगे. खूप सगळे वांगे आम्ही काढली होती, पण आज भाजीलाच काय नव्हतं. म्हणलं चला आता टेरेसवर जाऊ, काय काय आहे तर बघूया. तर गेलो तर आलते असे भाजीपुरते वांगे झालेच होते तयार. म्हणजे छोटे होते, एवढे काही मोठे नव्हते. काही येतच होते, काहीला फुलंच होते. असे मस्त आम्ही जास्त काही मोठं गार्डन नाही आमचं, छोटंसंच. आता तयारी चालली टेरेसवरची आमच्या गार्डन बनवायची, भाजी वगैरे लावायची चालली कुठंतरी तयारी. त्याच्यामुळं बकेटे वगैरे आणायच्यात, मस्त छान कुंड्या पण आणायच्यात. तोपर्यंत आम्ही पोत्यामध्ये वगैरे माती वगैरे भरून ठेवली आणि त्याच्यातच वांग्याचे मस्त छानपैकी रोप लावलेत. पण तेच किती छान वांगे येतात बघा, बिना केमिकलचे. आम्ही शेणखत असल्यामुळे एवढे छान वांगे येतात ना, सारखं 2-3 दिवसाला येतात, काढावंच लागतं. आपल्याकडं काय अचानक भाजी वगैरे संपली, कुठं बाजार नसला, काय नसेल, तर आपण आपलं टेरेस गार्डन जर असेल तर आपण वरी जाऊन बघू शकतो की आपल्याकडं काय आहे आज भाजीला. तसं आमच्याकडं भरपूर आहे वरती टेरेसवर. म्हणून म्हणलं जाऊन बघूया वांगे किती आलेत. वांग्याची मस्तपैकी छान काळ्या मसाल्याची भाजी करू म्हणून वरती गेलो तर खूप सगळे वांगे निघले आजच्या भाजीपुरते. मस्त छान, आणि एकसुद्धा किडकं निघलं नाही माहिती का. एवढे सगळे वांगे आणले, त्याच्यात एकसुद्धा किडकं नाही. बाजारातून जर आणले पावशेर वांगे त्यात 2-3 किडकेच निघतात. तसं आमच्या टेरेसवर जेवढे वेळेस आम्ही आणलेत का, खूप वेळेस भाजी झाली वांग्याची, पण एकसुद्धा असं किडकं आतापर्यंत तर काय दिसलंच नाही. मस्त छानपैकी आता काळा मसाल्याची भाजी बनवायची. मस्त छान मसाला बनवलेला घरीच, खूप छान टेस्ट आली मसाल्याची. मग ते भरलं वांगं असं बनवायला लागले मी. दुपारच्या जेवणासाठी सकाळचे नाश्ते वगैरे झाले होते. मला आता दुपारच्या जेवणासाठी आपलं मस्त छान वांगं. दुसरं भाजीला संपलं होतं, कारण की बाजार 2 दिवसांनीच येणार होतं, त्याच्यामुळं भाजीला काय आणलं नव्हतं. मग टेरेसवरची मस्त छान आणि ताज्या वांग्याची भाजीची टेस्ट अजूकच येते. आपण जरी बाजारातून वांगी आणली, फ्रीजमध्ये ठेवली, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी केली, त्याची टेस्ट बघा वेगळीच लागते. आणि ताज्या वांग्याची टेस्ट छान लागते, चवदार लागतात. असं मस्तपैकी काळ्या मसाल्याची भाजी. प्रज्वलला पण खूप आवडली काळ्या भरलेली वांग्याची भाजी. त्याला पण आवडती वांग्याची भाजी, पण त्याला तिखट नाही जमत, थोडंसं कमी तिखट लागतं. तसं तो एक वांगं घेऊन खाल्ली त्याने छानपैकी. ते जेवण झालं मस्त. एक चपाती आणि एक वांगं घेऊन मस्तपैकी त्याने जेवण केलं. असं भरलेली वांग्याची भाजी. बघा, कोणाकोणाकडे असं करतात, सगळीकडेच करतात. सगळ्यांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिकडं सगळ्यांच्या फेवरेट भाजी म्हणजे वांग्याची भाजी, सगळ्यांना आवडणारी. छानपैकी असं भरलं वांगं. एका हातात मोबाईल होता, त्याच्यामुळे मला काही व्यवस्थित शूट करता नाही आलं. आणि घरी कोणच नव्हतं, मीच होते एकटीच. मग भाजी वगैरे बनवत होते आणि मग दुपारी सगळी येणार होती जेवायला. मस्त छान असे सगळे वांगे भरून घेतले. छानपैकी लसणाची जास्त खोबरं वगैरे मीठ टाकलं नाही, कारण की ताजा मसाला होता ना, कालच करून आणलेला होता. मला एवढी काय तयारी करायची गरज नाही पडली. लसूण वगैरे नुसतं कट केला मी. लसूण आणि एक टमाटर होतं, एक कांदा होता. दाखवते तुम्हाला माझी रेसिपी, वांगी कशी बनवतात आम्ही, भरलेली वांगी कशी बनवतात.
तेल गरम झालं ना, थोडीशी मोहरी टाकली, मोहरी तडतडली की लसूण टाकायचा आणि नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. नंतर एक टमाटर कट केला होता आणि एक कांदा मस्त छानपैकी लालसर होऊन द्यायचा. कांदा टमाटर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर कांदा भाजतो आणि टमाटर पण त्याची पेस्ट लवकर तयार होती. त्यानंतर वांगी वगैरे टाकली मस्त भरलेली, छानपैकी परतून घेतलं. नंतर मग त्याच्यावरतीच काय केलं, मग थोडीशी हळद टाकायची तर गरजच नाही आपल्या ह्याला. काळा लसूण हे असतं ना, काळा मसाला असतो, त्याच्यामध्ये सगळं हळद वगैरे असते, त्याच्यामुळे टाकायची गरज पडत नाही. नंतर काळा मसाला टाकला आणि धना पावडर पण नव्हती माझ्याकडे, मग कालचा ताजा मसाला होता त्याच्यामुळे काहीच नाही टाकलं. बघूया म्हणलं कशी टेस्ट येते आपल्या मसाल्याची, त्याच्यामुळं जे असेल तसाच केला. म्हणजे जास्त काय त्याला हे टाकलं नाही, म्हणजे दुसरे बाकीचे मसाले टाकले नाही. घरकुल मसाला नाही टाकला, धना पावडर पण नाही टाकली. आपलं फक्त मसाल्यात, काळा मसाल्यामध्ये ही भाजी बनवली. कशी टेस्ट होती ती बघूया म्हणली. पहिलीच भाजी, पहिलाच मसाला नवीनच करून आणलेला, त्याच्यामुळे म्हणलं कशी भाजीची टेस्ट लागते, त्याच्यामुळे जास्त काय त्याला टाकलंच नाही. आम्ही साध्या सिंपलमध्ये अशी आपली काळा मसाल्याची भाजी बनवली. तर मग नंतर वरतून मस्त कोथिंबीर वगैरे टाकली. कोथिंबीरीशिवाय कुठलीही भाजी असो, कोथिंबीर नाही टाकलं ना असं वाटतं काहीतरी विसरल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे थोडीशी का होईना कोथिंबीर पाहिजेच घरामध्ये. कधी बाजारला गेलं, भाजी आणायला गेलं, पहिले विचारतं कोथिंबीरची गड्डी कितीला. किती महाग असो स्वस्त असो, माणूस ती घेऊन येतच, कारण की तिच्याशिवाय कुठलीच भाजी पूर्ण होत नाही. कोथिंबीर टाकल्या मस्त छान कलर पण येतो, छान मस्त हिरवगार अशी, म्हणजे टेस्ट चवदार पण लागते. थोडी गावरान कोथिंबीर पाहिजे ना. आता तर कसे पण कोथिंबीर एवढ्या मोठ्या मोठ्या गड्ड्या येतात, पण मी कधी पण गेलं तर गावरान कोथिंबीर बघून आणत असते. मस्त भाजी तयार झाली. ओंकार आलता कॉलेजहून, म्हणलं धर आता तुला जेवायला. त्याला मग ताट तयार केलं मी मस्त छानपैकी. त्याला असं ताट तयार केल्यावर खूप छान वाटतं आणि आवडीने खातात मुलं. ताटामध्ये कांदा, बीट, आपण जे जे ठेवतो का ताटात ते संपतं, नाही दिलं ना तसंच राहतं. त्याच्याकडं कोण बघत पण नाही. काकडी वगैरे, आज काकडी नव्हती, बीट होतं, कांदा होता, लोणचं मस्त गावाकडचं लोणचं. मला असं लोणचं आवडतं, विकतचं लोणचं नाही आवडत मला. तर कारळ्याचं हिरवं लोणचं बघा मी आता ठेवलं का ताटात, तसं छान लागतं आणि चवदार लागतं. मला विकतच्यापेक्षा घरचं लोणचं खूप आवडतं. आणि मस्त झालं त्याचं जेवण वगैरे झालं. म्हणलं चला आता टेरेसवर थोडी साफसफाई करावी. खूप दिवस झाला आम्ही टेरेसवर गेलोच नाही. जाते मी बॅकवॉश करते फिल्टरचा आणि येते. कुणी येतच नाही वरती टेरेसवर यायला कंटाळा करतात मुलं. क्लास स्कूल असल्यामुळे वरती नको वाटतंय. आज सुट्टी होती, म्हणलं चला सगळेजण दुपारून वरती गेलो 5-6 वाजता. फिल्टरचा बॅकवॉश पण करायचा होता, म्हणलं चला ते पण काम होईल, हे पण काम होईल, दोन्ही कामं होतील. बघा एक दिवस मी दाखवणार आहे फिल्टरचा बॅकवॉश कसं करायचा, कसं करतो आम्ही. पण आता शॉर्टकटमध्ये चाललं आहे आमचं टेरेस साफसफाई करायची. तर रोज बॅकवॉश करावा लागतो, रोजचे काम आहेत फिल्टरचे. आणि त्याच्यामुळे प्रज्वलकडे तिला पाईप, म्हणलं चल तू पाणी वगैरे मार, मी टेरेस साफ करते. झाडाला पण पाणी टाकायचं होतं आणि सगळेच कामं होते आज वरची टेरेसवरचे. रोज खाली यायचं असतात, वरती कोणी येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आज सगळेजण वरती साफ करूया. बघा किती आम्ही पापड्या वगैरे घातल्या, त्याचे सगळे ते झाकून ठेवा, वजन ठेवण्यासाठी नाही का, हवेने उडू नये म्हणून चटई वगैरे, त्याच्यासाठी फरशीचे तुकडे आणले होते. जिथं टाकलं तिथंच राहिले ते, म्हणजे उचलच नाही कोणी. म्हणलं आज सगळे एका साईडला उचलून ठेवा, एका कडीला, आणि टेरेस मस्त धुवून काढावं. कधी जर गेलं टेरेसवर तर बसा वाटतं. इतकी धूळ झाली होती ना, बोर घेतला होता शेजारी, तर सगळ्या टेरेसवर सरी धूळ झाली होती. मला आज साफ नंतर तीच पायाला चिटकून खाली येते, पायऱ्या घाण होतात परत. मला आज एकदाच धुवून घ्यावा. प्रज्वल होता कामाला, ओंकार पण होता. म्हणलं चला मदत करू मला थोडीशी. जिथं पडलं तिथं कॅन्डी वगैरे, फरशीचे तुकडे जिथं पडलं तिथंच होतं. आपण हात लावल्याशिवाय ते काय कधी होणारच नव्हतं. म्हणलं चला आज आहे, थोडासा टाईम पण आहे खाली, कोण नव्हतं. म्हणलं चला 1-1.5 तास तेवढं काम उरकून घ्यावा. नंतर परत संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी हे ते चालूच राहत आहे. त्याच्यामुळं चला म्हणलं नाश्ता वगैरे झाला तर पोरांचा चहा वगैरे, चहा बिस्किट सगळं खाऊन. तर हे मला आले मदत करू. बघा किती घाण, किती साफ करा, 8 दिवसाला 15 दिवसाला तरी धूळ होतच राहते. हे पाईप बॅकवॉशसाठी आम्ही पूर्ण खाली घेतो, खाली झाडाला पाणी मारण्यासाठी वरून टेरेसवरून खाली पाईप सोडत असतो. मस्त छान बॅकवॉश होतं आणि झाडाला पाणी पण होतं, गाड्या वगैरे धुवून पण होतं, रस्ता धुवून होतो. इतकं पाणी रोजच्या रोज वेस्ट जातं आमच्या फिल्टरचं. बॅकवॉश 1 टाकी 1000 लिटरची टाकी बॅकवॉशसाठी रोजच्या रोज वेस्ट घालावंच लागते. किती पाण्याचा प्रॉब्लेम लोकांना.
किती पाणी टँकरने पाणी आणलं तरी बॅकवॉश करायला चुकत नाही, कारण किती करावंच लागतं. फिल्टर पाणी करायचं म्हटल्यावर इतकी घाण बाहेर फेकतं ना ते फिल्टर, आणि त्याच्यासाठी ते बॅकवॉश करणं खूप गरजेचं असतं रोजच्या रोज, म्हणजे घाण साचत नाही, त्याच्यात स्वच्छ राहतं आणि आपलं फिल्टरला पण जास्त दिवस राहतं, म्हणजे त्याचं मेंटेनन्स वगैरे काही येत नाही. रोजच्या रोज जर बॅकवॉश केला, रोजच्या रोज साफसफाई केली, त्याच्याकडे रोज लक्ष दिलं, फिल्टरचं रोज चेंज करा, हे करा ते करा, म्हणजे जास्त काही त्याचं कामं वगैरे निघत नाहीत. वर्षातून एकदा दोनदा तर करावंच लागतं ते क्लिनिंग वगैरे. पण जास्त आपण जेवढी काळजी घेतो ना कुठल्या बी गोष्टीची, तेवढं त्याची जास्त लाईफ राहते, नाही का. किती वर्ष झालं आमच्या फिल्टरला, 2-4 वर्ष होऊन गेलं, पण अजून एवढं काही खर्च नाही आहेत. वर्षाची वर्षाला आम्ही त्यांची चेंज करतो, मेमरी साफ करणं, हे करणं, कुठलं ते खालचे फिल्टर बदलणं, हे असे कामं असतात. फिल्टरचे खूप कामं असतात त्याचे पण. हे बघा टेरेसवर किती गजबज झाला पसारा. आम्हाला एकदा हे सगळं काढून मस्त स्टँड वगैरे बनवायचे बघा. नुसते बकेटी हे ते झाल्यात, लई झालंय, खूप गर्दा झालाय. मग स्टँड बनवण्यासाठी खाली साहित्य पण येऊन पडलंय. बघूया कधी त्याला मुहूर्त लागतं स्टँड बनवायला. आणि बघ किती बकेटी, अजून पण बकेट आणायच्यात आणि व्यवस्थित छान मस्त टेरेस गार्डन करायचं आहे आम्हाला. बघूया कसं जमल तसं करूया. मस्त ह्याच्यातच वांगी वगैरे लावलीत पोत्यानी, ह्यानी त्यानी, तर त्यालाच कढीपत्ता ते किती मोठा झाला आहे. आणि वांगीचे झाडं काल पाणी नाही दिलं, 2 दिवस झालं त्याला पाणी दिलं नव्हतं, तर कसे सुकल्यासारखे झाले एकदम, असे नाही का. ते पाणी दिले की टवटव होतात परत. ते रोजच्या रोज इतकं ऊन पडतं ना, रोज पाणी मारावं लागतं त्याला. किती घाण झाली बघा टेरेस. स्टँड केलं ना एकदाच, स्टँडवरच जर सगळ्या बकेटी वगैरे ठेवल्या ना, पूर्ण टेरेस रिकामं होईल आणि एवढी अडचण वाटणार नाही. खूप गजबज झाली आमच्या टेरेसवर. आणि एकदाच ते स्टँड करून घेतलं, व्यवस्थित सगळं छान ठेवलं, हे पोते वगैरे काढून टाकले. मस्त आपलं टेरेस होईल. बघूया आता कधी होतंय कधी नाही. जमल तसं करतो. तर आता टाईम खूप काम असं सगळ्यांना, सगळे बिजीत, असं एकसुद्धा असं रिकामं नाही की ह्यांना काम नाही. सगळ्यांना, मुलांना प्रज्वलला सुट्टी दिवशी क्लासेस हे ते असतात, ओमकारला पण असतात, त्याला पण दुकानात जावं लागतंय. त्याच्यामुळं टेरेसकडे कुणाला लक्ष देणं होत नाही. असे वांग्याचे झाडं किती छान आलेत. 2 दिवस झालं पाणी दिलं नव्हतं तर फार सुकल्यासारखे वाटत होते, त्यांच्याकडे बघा वाटत नव्हते, एवढे सुकल्यासारखे झाले. मस्त छान कडीपत्त्याचं झाड, बेलाचं पण झाड लावलं होतं, पण ते काय आलंच नाही. हे बघ प्रज्वलचं काय चाललं, ह्याला पाणी मारायचं, त्याच्याकडे पायचं होतं, पण ते कुंडीतली माती सगळी खाली घेत होता. त्याच्यामुळे म्हणलं तू असं टेरेसवरच कुंड्याला नको पाणी मारू. कुंडीत कसं व्यवस्थित पाणी मारावं लागतं, नाही तर कुंडीतली माती सगळी खाली येऊन बसते. किती माती आणली त्यांनी, व्यवस्थित त्याला मारता येईना कुंडीत पाणी, नाही का. नंतर स्टँड वगैरे केल्यास नंतर ठिबकनीच पाणी सोडा, असं मला वाटते. पाईप सोडायचा, एक नळी प्रत्येक कुंडीमध्ये टाकायची, म्हणजे आपोआप ते पाणी चालू राहतं ठिबकचं. मस्त वांगे आलेत बघा छोटे. बघा किती सुकले, झाडं सुकवून गेले. 2 दिवस पाणी नव्हतं टाकलं, वरती जाण्यात नाही आलं तर लगेच सुकलेत. किती ते मान पडल्यासारखे असं सुकून गेलेत पानं वगैरे त्याची सगळी. मिरच्या पण आहेत पलीकडं. वांगी, छोटे छोटे वांगी भाजीपुरते आणले काढून, मग खाली भाजी पण केली मस्त. पूर्ण सुकलेत. हे पोत्यातच भरली माती, आधी वाळवली, शेणखत मिक्स केलं आणि नंतर पोत्यात भरले सगळे. नंतर वांग्याची रोपं लावले त्याच्यामध्ये. छानपैकी हे असतं ना आपलं बकेटे वगैरे मोठ्या मोठ्या, तर असं एवढा पसारा झाला नसता. बघूया आता, चालली तयारी, मटेरियल येऊन पडली. कधी होईन, महिना लागतोय का 2 महिने लागतंय. जेव्हा ते लोकांना टाईम भेटेल, आपल्याला पण टाईम पाहिजे त्यांना सांगायला व्यवस्थित, नाही का, त्यांच्यापाशी थांबायला. त्याला सध्या कुणालाच टाईम नाही, सगळे बिझी झालेत. बघूया एक दिवस सुट्टी काढू स्पेशल टेरेस गार्डनसाठी. हे पोत्यानेच भरलेत, पोत्यातच वांगे. मग खूप सगळे वांगे आलेत आता, म्हणजे कमी कमी झालेत, नाहीतर मध्ये खूप वांगे निघत होते या झाडाला. फुलाने गज भरलंय, अजून वांगे येतील. पण मी जास्त मोठे होऊन देत नाही, कारण की लगेच घेत असते भाजीला, आणि छान होती भाजी. लय मोठे झाले पण नको वाटतात. किडकं एक पण नाही, इतके वांगे आतापर्यंत आणलेत आम्ही, एकसुद्धा किडकं नाही निघलं. नंतर आणलं संध्याकाळी, त्यांनी त्याचे पप्पा आलते घेऊन आंबे. खूप गोड होते आंबे, एवढ्या लवकर आंबे पण आलेत आणि छान होते. एक वेळेस आणले होते ते किती आंबट होते ना. हे आंबे आमच्या गावाकडचे आंब्यासारखे छोटे छोटे गावरान असे होते, पण खायला खूप टेस्टी होते. एक वेळेस आणले होते ते आंबट होते, आम्ही फक्त रसच केला त्याचा, साखर टाकून रस छान झाला, खायसारखे नव्हतीच ते. पण आज आणलेले आंबे छान होते. प्रज्वल बघा कसा खातोय आंबा, त्याला आवडतं. कुठलेच फळ आवडत नाही, फक्त आंबा आवडतोय. देव जय जय स्वामी समर्थ
जशी चांगली समता आरती वाहू आरती वाळू तुम्ही देऊन माता पापानी आंबे आणले पापानी आंबे आणले. आंबे आणि येतानी मस्तपैकी प्रज्वलला खायला रोज काही ना काही वेगवेगळं लागतंय. मग डार्क चॉकलेट केक, असं केकसारखंच असतं ते, केकचंच असतं ते. कट करून मस्तपैकी ते एका बाउलमध्ये टाकतात आणि त्याच्यावर किती सगळं कॅडबरी मिक्स करून टाकतात आणि त्याच्यावर काय काय टाकतात हे असं. आणि